ग्रेट. आय अंडरस्टँड मानस. कमाल आहे तुझं गाणं. थँक्यू सो मच. मी घाबरलो माहिती का, मला वाटलं तुला गाणं आवडलं नाही वगैरे की काय. नक्की आवडलं ना? ऑफकोर्स मानस, तुझं गाणं मला प्रचंड आवडलंय. आणि एक लक्षात ठेव, जेव्हा रेवतीला गाणं प्रचंड आवडतं ना, तेव्हा ती असं उठून मिठी मारते, नाहीतर फक्त शेक हँडवर निभावते. ओके, थँक्स. आणि तुला जे वाटलं की मी झोपले होते तर असं नव्हतं. मी तुझ्या गाण्यात हरवले होते मानस. इतकं कमाल आहे तुझं गाणं, ट्रस्ट मी. थँक्यू. मानस, एक विचारू तुला, हे गाणं या चाली तुला सुचतात कशा? इथून इथून म्हणजे? म्हणजे रेवती, आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, तशी माझ्या प्रत्येक चालीमागे, प्रत्येक कवितेमागे, प्रत्येक गाण्यामागे एक मुलगी आहे. ती म्हणजे वैदेही. वाव. सो यू मीन टू से वैदेही तुझं इन्स्पिरेशन आहे? हो, पण वैदेही फक्त माझं इन्स्पिरेशन नाही, तर वैदेही माझ्या गाण्यातला भाव आहे, माझ्या कवितेतला प्रत्येक शब्द आहे, आणि माझ्या चालीमधला प्रत्येक सूर आहे. दॅट्स ग्रेट. पण मला एक प्रश्न पडलाय मानस. काय? म्हणजे जर वैदेही समोर नसेल तर तुला गाणं लिहिता किंवा कंपोज करता येणारच नाही असं म्हणायचंय का तुला? हो, तसं म्हणू शकतेस तू. मानस, हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे असं नाही वाटत तुला? आय मीन, नाही, मुळात मी आणि वैदेही एकत्र नसणं असं होऊच शकत नाही. ते शक्यच नाही. रेवती, त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे आम्ही सतत एकत्र नसलो, फिजिकली लांब बसलो तरी मनाने एकत्रच असतो. सो मी त्याच्यासोबत फिजिकली नसले तरी तरी तो गाणं लिहू शकतो, तो कंपोज करू शकतो, बिकॉज मी त्याच्या मनातच असते. राईट? येस, परफेक्ट. म्हणजे मला हेच म्हणायचं होतं. आणि रेवती, प्रत्येक कलाकाराला काहीतरी इन्स्पिरेशन लागतंच ना. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वैदेहीच माझं इन्स्पिरेशन. म्हणजे ती समोर असली ना की शब्द आपोआप कविता बनून कागदावर उतरतात. मग त्या कविता आपसूक सुरांचा साज पांघरतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैदेही माझी स्ट्रेंथ आहे. वाव, दॅट्स गुड. म्हणजे इन्स्पिरेशन असावं. पण मानस, जेव्हा कलाकार एखाद्या कलेकडे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो तेव्हा फक्त इन्स्पिरेशन नसून उपयोग नाही ना. नाही म्हणजे जेव्हा इन्स्पिरेशन नसेल तेव्हा सुद्धा कलाकाराला परफॉर्म तर करता आलं पाहिजे. नाही, आणि इन्स्पिरेशनच्या जोरावर तरी अजून किती दिवस एक सेल्फ मोटिवेशन असावं, असं नाही वाटत तुला? आणि जेव्हा हे सेल्फ मोटिवेशन असतं तेव्हा कलाकार परिपूर्णतेकडे त्याचं पहिलं पाऊल उचलतो. आणि मानस, तू आता त्या दिशेने निघालायस. सो आय थिंक तू हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी मनात ठेवावंस. या नो, पण
मला माहित नाही जर का वैदेही नसेल तर मी गाऊ शकेन, लिहू शकेन किंवा कंपोज करू शकेन की नाही ते, पण त्याचा विचारच कशाला करायचा. मी आणि वैदेही 100 वर्ष संसार करणार. सो मला माहितीये की ती प्रत्येक वेळेला माझ्या बरोबरच असणार आहे, हो ना. बरं रेवती, आम्ही निघालो तर चालेल का? ऍक्च्युली उद्या वैदेहीचा वाढदिवस आहे, सो आम्हाला जरा शॉपिंग पण करायचं. ओ वैदेही, हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. थँक्यू थँक्यू सो मच. सो या तुम्ही निघा. आणि मानस, तुझं गाणं खरंच खूप कमाल झालंय. अँड वैदेही, थँक्यू सो मच फॉर इन्स्पिरेशन. थँक्यू सो मच. या बाय. बाय. मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे देना सदा. मजला हे रंग तुझे, हे बंध तुझे देना सदा. हसतो मनात चेहरा तुझाच, शब्द मिळावे जसे हे सुरस. तुझ वीण काय आहे जगात, पाऊस उन्हात साऱ्या ऋतूत. मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे देना सदा. मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे देना सदा. हे ला 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 ला. बरं झालं ना आजच जाऊन भेटलास रेवतीला. आय एम सो व्हेरी हॅपी की तिला गाणं आवडलं. हो. आणि मला तर भीतीच वाटत होती माहितीये का, ती डोळे बंद करून बसली होती ना. आय नो, कळतच नव्हतं. बट नो, शी रिअली लाईक्ड इट. आणि त्यानंतर शॉपिंगला गेलो ते काय धमाल आली आहे यार. हो, केवढं शॉपिंग केलंय आपण. ऑब्विसली माझा बर्थडे आहे. हम्म. सॉरी. फोन उचलत नाहीये, झोपली असावी. डझंट मॅटर. वैदेही, तुला मी बर्थडे विश करीनच आणि तुझा रागही घालवीन. हॅपी बर्थडे माय डिअर फ्रेंड. भेटू उद्याच. क्या बात आहे, शुभमचा फोन वगैरे. मानस गपरा. वैदेही ऐक ना,
खूप तहान लागली. पाणी आण ना प्लीज. आता आणते. लवकर आण हं. येस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vaidehi. Happy birthday to you. वैदेही, आपल्या सहजीवनाची 100 वर्ष अशीच सुखी, आनंदी आणि तरुण राहा. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला माहिती हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. का? कारण माझं आयुष्य सुंदर करणाऱ्या एका सुंदर मुलीचा आज जन्म झाला होता. माझ्या आयुष्यातलं सुख आजच्या दिवशी पृथ्वीवर अवतरलं होतं. सो आजचा दिवस स्पेशल असणारच ना. हॅपी बर्थडे. एक सांगू? हो, एक काय 100 सांग. आजचा दिवस तुझा आहे. तू फक्त इच्छा व्यक्त कर आणि ती पूर्ण झालीच असं समज. मला बाबांची आठवण येते. निदान आज माझ्या बर्थडेच्या दिवशी तरी ते असायला हवे होते. वैदेही, तुला माहितीये असं म्हणतात की आपली इच्छा जर का मनापासून असेल ना तर पूर्ण विश्व ती पूर्ण करण्यासाठी आपल्या मागे उभं राहतं. सो बघूया तुझ्या इच्छेचं काय होतं ते. या पटकन आत या. आत. केक वैदेहीचा आहे. तिने कापला की आपल्याला मिळणार. हा मग मी बोलते वैदेहीला केक कापायला. ऐका ना आपली सगळी तयारी झाली ना की मग बोलवू. हा तिला आत्ता नको प्लीज. त्याचं काय ना की केक पिझ्झा आईस्क्रीम असं बघितलं ना की रावतच नाही मला. मला पण. काय होतं हे? भरलं तिने. सॉरी मानसला माहितीये ना आम्ही येतोय ते. असं काय करतोस? माहिती नसेल का? त्यानेच प्लॅन केलाय ना. नाही म्हटलं लक्षात आहे ना, नाहीतर झोपले असते. हा. ठीक आहे आपण तयारीला लागूया. म्हणजे कसं केक कापता येईल ना आपल्याला. येस. काय सांगितलंस तू मला? मला तहान लागली, माझ्यासाठी पाणी आण. इथे बॉटल असतं ना, तुम्हाला खाली पाठवलंस पाणी आणायला. व्हेरी स्मार्ट. हा थँक्स. वैदेही, हा दिवस तुझा आहे ग. हे 24 तास तुझे आणि हे 24 तास मी तुझ्यासाठी मेमोरेबल करणार. 24 तास कसे? सांगतो. एक मिनिट. काय? एक मिनिट. अरे पण एक मिनिट. ओके. अरे काय आहे? काय? काय? काय यार? बघ ना कुठून
हे तुझ्या वाढदिवसाच्या पहिल्या तासाचं गिफ्ट आहे. होप यू लाईक इट. पहिल्या तासाचं. ओके. हॅपी बर्थडे. थँक्यू. They're really beautiful. आवडले? खूप आवडलेत. थँक्यू. ए मी घालून बघू. कसं is that? मस्त. तुला आवडलं ना? खूप आवडलं. खूप छान दिसतेस तू. ते सगळं ठीक आहे. नाही म्हणजे मी सुंदर दिसते, छान दिसते, सगळं ठीक आहे, पण मला तुझे इरादे काही ठीक वाटत नाही, त्यामुळे आता आपण झोपूया. ओके. झोपूया? हो. आता झोपूया? येस. वैदेही, मला तुला प्रत्येक तासाचं गिफ्ट द्यायचंय माहितीये का? झोपूया काय? प्रत्येक तासाचं. हो. इतक्या रात्री कोणाचा मेसेज? अगं ते फॉरवर्ड वगैरे येत असतात ना, कधी येतात. आय नो केव्हा येतात. चल कुठे? भटकायला जाऊया. भटकायला आत्ता? हो चल ना, घरात बसून काय करायचंय, चल ना बाहेर. फिरायस का तू मानस? हा हो मी तुझ्या प्रेमात वेडा आहे वैदेही. ओके ठीक आहे अरे, बस. चल चल आता चेंज करूया आणि बाहेर जाऊया. चल चल ऐकशील का माझ? ये ना. मला एक सांग, अंधार काय, काळोख काय, आणि लाईट लॅम्प कोणी बंद केले? बरं तू घाबरू नको. नाही, तू- तुला चल, माहिती आहे मी ना आहे मला ना. किती घाम. तू माझा हात पकड. एक काम कर त्यापेक्षा तू जाऊन आधी दिवे लाव. मी तुला उचलून घेऊ का? फिरायस का तू? मी तुला उचलून. नाही. अरे घाबरायची गरज नाहीये. अरे आपलंच घर आहे. अरे मग ऐक ना. आता भीती वाटते. चल. दे रे ना दे रे ना. त्या सम तान्या. हॅपी बर्थडे वैदेही. अरे बाप रे, बर्थडे आहे म्हणून नवरा बायकोला जमिनीवर पाय ठेवायलाच देत नाहीये. मानस, असाच केक कापायला द्यायचा वैदेहीला का खाली उतरवणारच तिला? हा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तिला विचारा ना. ठेव खाली. नक्की ठेव. नक्की ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे वैदेही. थँक्यू आत्या. खूप सुखी राहा. आता केक कापूया. मी चेअर अरेंज करते. हा येस. हळू हळू. हॅपी बर्थडे टू यू.
येस काय आणलंय? हे माझ्याकडून आणि समीरकडून नंतर बघ आरामात. नाही एक्झॅक्टली करेक्शन. ते तान्याकडनं आणि हे माझ्याकडनं. My gift. अरे काय ए प्लीज सांभाळ यार, माझं खूप मेहनत घेतली यार मी त्याच्यासाठी. प्लीज यार प्लीज. म्हणजे तू काय करते? अरे कमाल आहे यार हे. बरं गाईज, थँक्यू. आणि तुम्ही दोघं इतक्या रात्री माझ्यासाठी मला सरप्राईज द्यायला आलात, मला बरं वाटलं. थँक्यू सो मच. दॅट्स नथिंग मॅन. एनिवे 4,000 रुपये दिले. हा म्हणजे हो, आता काय केकचे साधारणपणे काहीतरी 2,500 झाले आणि त्या गिफ्टचे 1,500. क्रॅक आहेस का तू जरा? का का म्हणजे क्रॅक का कारण मी बिलचे पैसे मागतोय म्हणून. हा? मग ही आपल्याला थँक्यू बोलते हे चालतं तुला? थँक्यू बोल के हम लोगों को पराया कर दिया यार. सॉरी. नो थँक्स. ओके, आय एम सॉरी. मी तर एकदम सिरियस झाली, मी जोक मारत होतो. अरे मी एनिवे 4,000 रुपये आपलं. हॅपी बर्थडे.